भवानी मंडप म्हणजे कोल्हापूरचा मानबिंदू म्हणता येईल। अंबाबाई मंदिराजवळ असलेल्या भवानी मंडपाला अतिक्रमणानं वेढलंय। गेल्या काही दिवसात तर भवानी मंडपात कचऱ्याचे ढीग साचून राहिले होते। अनेक वेळा तक्रार करूनही महापालिकेनं या कचऱ्याचा उठाव केला नव्हता। याबाबतचं बी न्यूजनं वृत्त प्रसारित करताच महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली आणि आज कचऱ्याचा उठाव करून परिसराची स्वच्छता झाली। त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराजवळ असलेला भवानी मंडप म्हणजे जुन्या राजवाड्याचाच एक भाग आहे, पण अत्यंत मध्यवर्ती अशा या ठिकाणाला बकाल स्वरूप आलंय। मुळात भवानी मंडपाला अतिक्रमणाचा विळखा आहे। नगारखान्याच्या कमानीतून आत गेल्यानंतर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात राजवाडा पोलिसांनी वर्षभरापूर्वी गुन्ह्यात जप्त केलेली कार ठेवली आहे। या कारलगत प्रचंड कचरा साचून राहिला होता। कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे काही व्यावसायिक आणि नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती, पण आरोग्य विभागानं त्याची दखल घेतली नव्हती। भवानी मंडपात कचऱ्याचं साम्राज्य असल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती। याबाबत बी न्यूजनं शनिवारी वृत्त प्रसारित केलं। त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली। आज महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेनं भवानी मंडप परिसरातील कचऱ्याचा उठाव करून या परिसराची स्वच्छता केली। त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय, पण हे समाधान तात्पुरतं असू नये इतकीच अपेक्षा। मुळात काही नागरिक आणि दुकानदारच भवानी मंडप परिसरातील कचऱ्याला जबाबदार आहेत। त्यामुळे महापालिकेनं अशा बेजबाबदार लोकांवरही दंडात्मक कारवाई करणं गरजेचं आहे।